एकेकाळी आपली मुलगी म्हणून लाड करणारे सुरेश लाड यांनी राजकारणात काहीही घडू शकतं याचा प्रत्यय आलाय। लाडकी कन्या आज राज्याचे मंत्री आहेत, परंतु दुसऱ्या पक्षात गेल्यानं तेच सुरेश लाड या लाडक्या कन्येसाठी डोईजड झाल्याचं एका जाहीर कार्यक्रमात दिसून आलं। दरम्यान राज्याच्या जबाबदार मंत्री आणि दुसऱ्यांदा मंत्री झालेल्या अदिती तटकरे यांना संस्कार कमी पडले की काय अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगू लागली। कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश लाड आणि रायगड जिल्ह्यातील बडे नेते सुनील तटकरे यांचं सख्य प्रसिद्ध होतं। 30 वर्षांची मैत्री राजकारणात कोणत्याही थराला जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश लाड सुनील तटकरे। राज्यात अनेक खात्यांचे मंत्री राहिलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री राहिलेले रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आपले सर्वात जवळचे व्यक्ती कोण असा प्रश्न दूरचित्रवाहिनीवरील प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी सुरेश लाड यांचं नाव घेतलं होतं। ते सुरेश लाड 2 वर्षांपूर्वी सुनील तटकरे यांची साथ सोडून भाजपवासी झाले। तटकरे लाड मैत्रीच्या काळात सुनील तटकरे यांची कन्या आणि आता राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांना आपल्या कन्या मानायचे। कन्या म्हणून लाड पुरवून घेण्याचे कार्य देखील अदिती कर्जत येथे आल्यावर लाड परिवाराकडून करायच्या। त्याच अदिती तटकरे माजी आमदार सुरेश लाड यांना अपमानास्पद वागणूक देऊ शकतात याचा प्रत्यय अलिबाग येथील जाहीर कार्यक्रमात आला। कर्जत तालुक्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर माजी आमदार सुरेश लाड हे अलिबाग येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या भेटीसाठी पोहोचले। मात्र जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा असल्यानं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेत भेटीसाठी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे सुरेश लाड यांनी कार्यक्रम स्थळ गाठलं। त्यावेळी कार्यक्रमाला सुरुवात होणार होती आणि कार्यक्रम सुरू झाला नसल्यानं माजी आमदार असलेले सुरेश लाड हे व्यासपीठावर पोहोचले आणि शिक्षकांचा प्रश्न त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला। मात्र व्यासपीठावर राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। सुरेश लाड हे माजी आमदार असल्यानं त्यांना दोन्ही मंत्र्यांनी तुम्ही व्यासपीठावर बसा, तुमचे प्रश्न कार्यक्रम संपल्यावर आपण त्यावर चर्चा करू असं बोलणं सर्वांना अपेक्षित होतं। मात्र दोन्ही मंत्र्यांकडून तसं काहीही न होता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बोलत असताना मंत्री अदिती तटकरे या सुरेश लाड यांना चढ आवाजात बोलल्या। आमच्या तालुक्यात देखील शिक्षक कमी आहेत, आम्ही काय करायचं असं मत मंत्री अदिती तटकरेंचं होतं। त्यावर सुरेश लाड यांनी तुम्ही मंत्री आहात, आमच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात शिक्षक नसतील तर शाळा कशा पडतील, तर शाळा बंद पडतील असं म्हणणं मांडलं। हा सर्व प्रकार व्यासपीठावर सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया दिली जात नव्हती। त्यामुळे शेवटी सुरेश लाड हे तिथून निघून जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचले आणि तिथे बैठक मांडून बसले। मात्र त्यानंतर घडलेलं महत्त्वाचं नसून सुरेश लाड यांनी कार्यक्रम स्थळी जाणं योग्य नव्हतं असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। पण ज्यांना अंगाखांद्यावर खेळवलं आणि आज राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांच्याकडून आपल्या वडिलांसमान असलेल्या व्यक्तीला कसा रिस्पेक्ट दिला गेला याची भरपूर चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे। अदिती तटकरे माजी आमदार असलेल्या आणि आपल्या कुटुंबाशी 30 वर्ष कौटुंबिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीला सन्मान देण्याऐवजी खाली बसूनच उद्धट भाषेत बोलाव्या यावर प्रदीर्घ चर्चा सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्याबाहेर असणाऱ्या त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर्स 25 तारखेला मुख्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या। माझ्या तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे। आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाअभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली, परंतु ऑर्डर्स होऊन सुद्धा संबंधित गटविकास अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत। श्रीवर्धनच्या बीडीओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाहीत, तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका, शिवोनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत। लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही, तोंडी आदेश आहेत। मग मी एज्युकेशन ऑफिसरना फोन लावला, त्या म्हणाल्या मी आज गडबडीमध्ये आहे, आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही। शिवोना फोन लावला, त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली। त्यांनी मंत्री महोदया यांचं नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं आहे। हा न्याय होऊ शकत नाही। त्यांच्या तालुक्यामध्ये रिक्त जागा होत आहेत म्हणून आमच्या तालुक्यातल्या रिक्त जागा भरल्या जाऊ नये अशा प्रकारे त्यांना सांगता येत नाही। आणि म्हणून मी शिवणकडे इथे आलो, त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे येतोय, तर त्या इथे नव्हत्या। शिक्षक गुणगौरव समारंभ जो 3 वर्षांना करायला त्यांना वेळ मिळालेला आहे तिकडे त्या सभागृहामध्ये होत्या। तिथे मी गेलो, दीप प्रज्वलित सुरू असल्यामुळे मी थांबलो आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर
राष्ट्रगीत राज्यगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं, सीओना विचारलं की मी माझे आमदार सुरेश लाड आणि मी सकाळी आपल्याला फोन केला होता, त्या शिक्षकांना तुम्ही केव्हा सोडणार? त्यावेळेस त्यांनी नीटचं काही उत्तर दिलं नाही आणि मंत्री महोदयांकडे त्यांनी पाहिलं. मंत्री महोदयांनी लगेच बोलायला सुरुवात केली की माझ्या तालुक्यामध्ये 50 शिक्षक कमी आहेत, मग आम्ही काय करायचं? तर म्हटलं, तुम्ही सरकार आहात, तो तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या तालुक्यातले काय 50 शिक्षक काय माझ्या तालुक्यात येणार नाहीत. जसं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आहे तसं मला माझ्या तालुक्याचं आहे. आणि अतिशय असमाधानकारक बोलल्यानं, दुःखी अंतकरणानं मी इथे येऊन थांबलेलो आहे. सीओची वाट पाहतो. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.